पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता. 20 जूनच्या दुपारी हा निकाल आला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. तब्बल 20 वर्ष ज्या पद्मसिंह पाटील यांच्यावर आपलेच चुलत बंधू पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आरोप झाला, तेच पद्मसिंह पाटील या प्रकरणात निर्दोष सुटले. हा निकाल जितका धक्कादायक आहे त्यापेक्षा जास्त या निकालाचं टायमिंग चर्चेचा विषय ठरलाय. पवनराजेंचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण 20 तारखेला वडिलांच्या हत्येच्या निकालानंतर आपण निर्णय घेऊ असं ओमराजेंनी सांगितलं होतं. त्यामुळे ओमराजेंची राजकीय भूमिका या निकालावर अवलंबून असल्याचंच बोललं गेलं. खरं तर धाराशिवमधला पाटील निंबाळकर संघर्ष हा फक्त 2 भावांमधला नाही, तर 2 पिढ्यांमधला आहे. ओमराजेंनी आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली 20 वर्ष संघर्ष केला. आपल्या वडिलांच्या हत्येच्या मुद्द्यावरूनच ओमराजेंनी राजकारणात पाऊल ठेवून पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला आव्हान दिलं. पण त्याच हत्या प्रकरणाचा निकाल आता ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात लागलाय. त्यामुळे ओमराजेंसाठी हा निकाल कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर सुद्धा महत्त्वाचा आहे. जेव्हा ऑपरेशन टायगर अंतर्गत ओमराजे निंबाळकर फुटल्याची चर्चा झाली, तेव्हा निकाल त्यांच्या बाजूने लागावा यासाठी त्यांना शिंदेंच्या सेनेत येण्याची ऑफर दिल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. पण आता निकाल विरोधात लागल्यावर ओमराजेंनी माझा निर्णय अजून झालेला नाही असं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्यामुळं आता ओमराजेंच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरून मोठा सस्पेन्स निर्माण झालाय. वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात गेल्यावर ओमराजे आपला राजकीय निर्णय बदलणार का, ओमराजे पलटी मारणार का, अशा चर्चा व्हायला लागल्या. या सगळ्या चर्चांमागची नेमकी कारणं काय, ओमराजे पुन्हा ठाकरेंकडे येऊ शकतात असं का म्हटलं जात आहे, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. पवनराजे हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ओमराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. हा निकाल दुर्दैवी आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा होती. कोर्टानं राजकीय वैमनस्य होतं हे मान्य केलंय, पण सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता केली असं ओमराजे म्हणाले. पण जेव्हा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या निर्णयाबद्दल त्यांना माध्यमांनी विचारलं, तेव्हा शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप मी निर्णय घेतलेला नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि हा निर्णय घेईन. या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय याचा संबंध नाही. सध्या कलियुग आहे असं ओमराजेंनी सांगितलं. ओमराजेंच्या या प्रतिक्रियेनंतर ठाकरेंचे खासदार अनिल देसाई यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ही केस ओमराजेंच्या जीवनातील मोठ्या संघर्षाचा भाग होता. त्यांना केलेले वादे, दिलेली प्रॉमिसेस ह्यावर त्यांचा विश्वास होता, पण आता त्यांचा विश्वासघात झालाय. त्यामुळे आता जर ते आमच्यासोबत राहण्याचा विचार करत असतील तर त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं अनिल देसाई म्हणाले. आता यावरून ओमराजे ठाकरेंना सोडून जाणार नाहीत अशा चर्चा व्हायला लागल्या असल्या तरी ओमराजे खरंच असा निर्णय घेतील का याची कारणंही बघावी लागतात. निकाल विरोधात लागल्यामुळं ओमराजे ठाकरेंसोबतच राहतील असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे विरोधाचं राजकारण. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर हे फक्त एक राजकीय वारसदार म्हणून पुढे आले नाहीत, तर त्यांनी ही लढाई थेट पद्मसिंह पाटील यांच्या विरोधातील राजकीय संघर्षात बदलली. पवनराजे यांची हत्या झाल्यानंतर तपासात पद्मसिंह पाटील यांचं नाव आलं आणि धाराशिवच्या राजकारणात 2 गट स्पष्टपणे दिसू लागले. एका बाजूला अनेक वर्ष धाराशिव जिल्ह्यावर वर्चस्व असलेले पद्मसिंह पाटील आणि दुसऱ्या बाजूला वडिलांच्या हत्येनंतर न्यायासाठी लढणारे ओमराजे निंबाळकर. हा संघर्ष कौटुंबिक पातळीवर होताच, पण वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ओमराजेंनी पद्मसिंह पाटलांचं धाराशिवमधलं वर्चस्व मोडून काढण्याचा विडा उचलला. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात ओमराजेंनी कडवी झुंज दिली. पण या राजकीय संघर्षाचा बेस हा पवनराजेंच्या हत्येचाच होता. ओमराजेंनी याच मुद्द्यावरून पाटील घराण्याविरोधात राजकारण केलं. ओमराजेंनी सहानुभूतीच्या लाटेवर राजकारण केलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी पवनराजेंच्या हत्येचा मुद्दा कायम जिवंत ठेवला. त्यामुळं निंबाळकर कुटुंबाभोवती मोठा जनाधार तयार झाला. धाराशिवचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेल्या पद्मसिंह पाटलांच्या वर्चस्वाला ओमराजेंनी हादरे द्यायला सुरुवात केली. त्यांनी तेरणा सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा परिषद निवडणुकांसह इतर पातळ्यांवर आपलं वर्चस्व दाखवून दिलं. 2009ला काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात धाराशिव विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सुटली आणि राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा पाटील घराण्याला मोठा राजकीय धक्का देण्यासाठी ओमराजेंनी काँग्रेस सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला. 2009ची धाराशिव विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी न राहता पाटील विरुद्ध निंबाळकर अशीच झाली. आता या निवडणुकीच्या फक्त 4 महिने आधीच
पवनराजे हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांना अटक झाली होती. त्यानंतर 3 महिन्यांनी त्यांना जामीन मिळाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत साहजिकच ओमराजेंच्या बाजूनं वातावरण तयार झालं. ओमराजे आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी करत असलेला संघर्ष मतदारांपर्यंत पोहोचला आणि ओमराजेंनी 17,000 मतांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. पण 2014च्या लोकसभेला पद्मसिंह पाटील यांचा शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी तब्बल 2,34,000 मतांनी पराभव केला. धाराशिववर एकहाती वर्चस्व असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा राजकीय धक्का होता. रवींद्र गायकवाड यांच्या विजयात ओमराजेंची भूमिका सुद्धा महत्त्वाची होती. हा पराभव पद्मसिंह पाटील यांच्या जिव्हारी लागला आणि पद्मसिंह पाटील सक्रिय राजकारणापासून लांब गेल्याचं सांगितलं गेलं. आता 2014च्या विधानसभेला राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंना मात देत पराभवाची परतफेड केली असली तरी पाटील घराण्याचा धाराशिव जिल्ह्यावर असलेला एकछत्री अंमल कमी करण्यात ओमराजेंना मोठं यश आलं होतं. 2019च्या लोकसभेत ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2024ला सुद्धा ओमराजेंनी राणांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यावर मात केली. त्यामुळं धाराशिवमध्ये पाटील घराण्याविरोधात ओमराजेंनी आक्रमक राजकारण करत आपली पकड निर्माण केली आहे. ओमराजे जेव्हा जेव्हा पाटील घराण्याविरोधात आक्रमक झाले तेव्हा तेव्हा त्यामागं वडिलांच्या हत्येचा त्यांच्या मनातला राग लपून राहिलेला नाही. त्यातूनच राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधातलं त्यांचं राजकारण घडत गेलं. पण आता ज्या संघर्षावर ओमराजेंनी 20 वर्ष राजकारण केलं त्याच हत्या प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यावर जर ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर त्यांचं विरोधातलं राजकारणच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पाटील घराणं महायुतीत भाजपमध्ये असताना त्यांच्यासोबत ओमराजेंचं जाणं ही गोष्ट त्यांना राजकीय पातळीवर बॅकफुटला नेणारी ठरू शकते. उलट जर आत्ता ओमराजे ठाकरेंसोबत राहून विरोधात राहिले तर त्यांना जास्त आक्रमकपणे पाटील घराण्याविरोधात राजकारण करता येईल. यामुळं त्यांच्या पाठीशी सहानुभूतीची लाट सुद्धा नक्कीच असेल. या सगळ्यामुळंच ओमराजे निंबाळकर या निकालानंतर ठाकरेंना सोडून जाणार नाही असंच आता म्हटलं जात आहे. निकालानंतर ओमराजे ठाकरेंसोबतच राहतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे गद्दार म्हणून त्यांच्यावर होत असलेली टीका. फुटीर 6 खासदारांमध्ये जेव्हा ओमराजे निंबाळकर यांचं नाव आलं तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. मरेपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार असं म्हणणारे ओमराजे अशी भूमिका कशी काय बदलू शकतात याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा ओमराजेंवर गद्दार म्हणत जोरदार टीका व्हायला लागली. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या वर्धापन दिनाच्या भाषणात नाव न घेता ओमराजेंवर निशाणा साधला होता. या खासदारांना साध्या गरीब शेतकऱ्यांनी निवडून दिलंय, त्यामुळे ते जिंकून आलेत. तेव्हा याच उमेदवारांना खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळचा दाखला देत गद्दारांवर टीका केली होती. 400 वर्ष ज्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला गेला नाही, मग ह्यांना हा शिक्का पुसायला किती वर्ष लागतील असं विचारणाऱ्यालाच तुम्ही आता हा प्रश्न विचारा असं म्हणत ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे ओमराजेंवर निशाणा साधला होता. तसंच जे तुमच्या मेहनतीनं निवडून आलेत त्यांना तुम्ही जाब विचारलाच पाहिजे असंही उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले होते. ओमराजेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना बळ देत नाहीत असं विधान केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरेंनी जर मी फिरलो नसतो तर तू खासदार कसा झाला असतास असा सवाल करत ओमराजेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. या सगळ्यामुळं ओमराजेंच्या विरोधात वातावरण निर्मिती तयार व्हायला लागल्याचं दिसून येतं. धाराशिवमध्ये सुद्धा कट्टर शिवसैनिकांना ओमराजेंचा हा निर्णय पटला नसल्याचंच बोललं जात आहे. त्यामुळेच आपण धाराशिवच्या मतदारांशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय घेणार असल्याचं ओमराजे म्हणालेत. माझा निर्णय काहीही असला तरी मी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंबद्दल कधीही काहीही चुकीचं बोललेलो नाही आणि यापुढेही बोलणार नाही असंही ओमराजेंनी माध्यमांना सांगितलंय. त्यामुळेच शिंदेंसोबत जाऊन आपल्यावर गद्दारीचा शिक्का लावून घेण्यापेक्षा ठाकरेंसोबत राहून ओमराजे आपलं राजकारण जास्त ठळक करू शकतात. त्यामुळेच ओमराजे शिंदेंकडे न जाण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा होते. आता ओमराजे खरंच माघारी फिरणार का यासाठी काही कायदेशीर बाबी सुद्धा आहेत. ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेल्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना आपल्या सह्यांचं पत्र दिल्याचं सांगितलं जात आहे, पण त्याची अधिकृत माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. या पत्रावर ओमराजेंनी सही केली नसल्याचं सुद्धा सांगण्यात येत होतं. तसंच 20 जूनच्या निकालापर्यंत आपला पक्षप्रवेश थांबवावा अशी विनंती सुद्धा ओमराजेंनी शिंदेंना केल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळं ओमराजे निंबाळकर आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानंतर आपला राजकीय निर्णय बदलतात का याकडे आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? ओमराजे निंबाळकरांची पुढची राजकीय भूमिका नक्की काय असणार? ते शिंदेंकडे जाणार की ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार
ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.